मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे ना, मुलांचं पण थोडंसं काहीतरी आवडीचं करतोय आज आपण, ते म्हणजे चॉकलेट कपकेक। खूप छान टेस्टी बनतात। चला तर मग सुरुवात करू। बघा आता इथे ना आपण सामान घेतलेलं आहे। मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर, 2 चमचे कोको पावडर, ही शुगर नाही याच्यामध्ये, बिना शुगरची आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 लिंबू, 2 चमचे तेल, चॉको चिप्स, हे इथे मी काजू बदामचे तुकडे घेतलेले ते, आणि व्हॅनिला एसेन्स लागेल, आणि अर्धा कप पाणी लागेल। चला तर मग सुरुवात करू। आता हे आपल्याला सगळे जिन्नस चाळून घ्यायचे। इथे मी 1 कप मैदा टाकला आहे, अर्धा कप साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, 2 चमचे कोको पावडर, हे सगळं आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे बघा असं मस्त छान चाळून घ्यायचं आहे। हे चाळून घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय मग आपले जे केक आहे ना ते छान बनत नाही। पण यामध्ये आता पाणी घालते मी, अर्धा कप पाणी घातलेलं आहे। त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। आपण हे 2 चमचे तेल घेतलं होतं, हे टाकून घ्यायचं। चॉको चिप्स टाकायचे, तुम्हाला हवे तेवढे टाका तुम्ही चॉको चिप्स, मुलांना जेवढे आवडतील तेवढे। व्हॅनिला एसेन्स आहे 2 ते 3 ड्रॉप टाकायचे। काजू बदामचे काप टाकते मी इथे। तुम्ही पाहिजे तर इथे अक्रोड वगैरे असतात, तर जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही वापरले तरी चालतात। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ पहिले। हे बघा असं करून घेतलेलं आहे मी। हे बघा असं पाहिजे आपल्याला बॅटर मस्त। आता याच्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळायचा, छान मिक्स करून घ्यायचं। इथे मला 1 कप पाणी लागलेलं आहे। मी इथं पाण्याचं पण प्रमाण तुम्हाला सांगते व्यवस्थित। 1 कप पाणी लागलेलं आहे, पण थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं। हे बघा मस्त आता इथे आपलं बॅटर फुलून आलेलं आहे। हे बघा आपण याच्यात बेकिंग पावडर सोडा वगैरे टाकलेलं होतं ना, म्हणून मग मी शेवटी लिंबाचा रस घातला। चला आता याच्यामध्ये मोल्डमध्ये टाकून घेऊ आपण। हे बघा व्हॅनिला एसेन्स 2-3 ड्रॉप टाकले। आता मोल्डमध्ये लगेच टाकून घेऊ। तुमच्याकडे जे मोल्ड असतील ना त्याच्यात टाका तुम्ही। पेपर कप असतील, सिल्वर कप असतील कोणते, याने तर आपले साध्या कटोऱ्या असतात ना, वाट्या, आपण जे आमटीचे वगैरे असतात त्या घेतल्या तरीही चालतात, त्याच्यात पण छान मस्त होतात हे। हे बघा आता माझ्याकडे असे कप आहेत, पेपर कप येते, म्हणून मग मी हे वाट्यांमध्ये ठेवलेले आहे। आता हे आपण याच्यामध्ये काढून घेऊ। पूर्ण नाही भरायचे, पूर्ण जर भरलं तर मग ते वरती येऊन जातात, म्हणून मग पूर्ण नाही भरायचे। हे बघा मी आता इथे ना कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे, आणि हे पण ठेवलेलं आहे, रिंग ठेवलेली आहे। हे मी प्रीहीट करायला ठेवलेलं होतं, झाकण पण ठेवलेलं होतं। आता याच्यावरती ना आपल्याला ते जे मोल्ड केलेले आहेत ना आपण केकचे, ते ठेवून घेऊ। हे बघा मी असं ठेवून घेतलंय। तर याच्यावरती पुन्हा थोडेसे चॉको चिप्स टाकते मी। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकले तरी चालतात, पण दिसायला आणि खायला छान वाटतात, मुलांना आवडतात, म्हणून असे मी टाकून घेते। त्याच्याबरोबर आपल्याला काजू बदामाचे काप केलेले होते ना आपण, ते पण टाकायचे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 30 ते 40 मिनिटासाठी बेक करून घे। हे बघा इथे आपलं केक आहे ना चांगले मस्त झालेले ते। हे बघा एकदा ना चेक करून पाहू।
हे बघा मस्त क्लीन निघालेत. हे बघा आता आपण हे ना वाट्यांमध्ये करते मी. त्याच्यावर झाकण ठेवू आणि हे पुन्हा बेक करून घेऊ. हे बघा असं आहे ना खोलून घ्यायचं. हे बघा किती मस्त छान झालेलं आहे बघा. हे बघा किती मस्त झालं आहे बघा, एकदम मस्त. बघा इथे मस्त छान असे आपले चॉकलेट केक बनवून तयार झालेले आहेत. काही मी इथे वाटीमध्ये पण करून दाखवलेले आहेत, ते पण एकदम आरामात निघतात. जर तुम्हाला इथे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.